Welcome students. So last lecture we have seen the key points about the transducer. So first point काय होता की ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. सध्या आपण कोणत्या फिजिकल क्वांटिटीवर फोकस केला आहे? डिस्प्लेसमेंटवर. ओके, सो डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. तर त्यासाठी 3 ट्रान्सड्यूसर बघितले आपण, ओळख बघितली. पोटेन्शियोमीटर म्हणजेच पॉट, LVDT आणि कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. तर आपल्याकडे जे इनपुट आहे डिस्प्लेसमेंट, तो कोणता आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट ट्रान्सड्यूसर, दॅट इज रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर बघा, रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स डिस्प्लेसमेंट इनटू व्होल्टेज. तर रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर नावातच आहे रेजिस्टन्स म्हणजे काय? इट कन्वर्ट्स डिस्प्लेसमेंट इनटू व्होल्टेज ड्यू टू चेंज इन द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे त्याचं काय होणार? डिस्प्लेसमेंटचं कन्वर्जन कशामध्ये होणार? व्होल्टेजमध्ये. हे करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल? रेजिस्टर यूज करावं लागेल. त्यासाठी आपण ते काय यूज केलं आहे? पोटेन्शियोमीटर, और वी कॅन यूज द रिओस्टॅट. आपण रिओस्टॅट पण यूज करू शकतो आणि पोटेन्शियोमीटर पण यूज करू शकतो. तर बघा इथे सिम्बॉल, द सिम्बॉल ऑफ द पोटेन्शियोमीटर इज, इट हॅज 3 टर्मिनल, 1 अँड 2, आणि हा आहे थर्ड टर्मिनल. दुसरा सिम्बॉल काय आहे? टर्मिनल 1, टर्मिनल 2 आणि थर्ड टर्मिनल. त्याच्यामध्ये काय आहे? पोटेन्शियोमीटर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? व्हेरिएबल रेजिस्टर. म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी आपल्याकडे कोणता टर्मिनल आहे? टर्मिनल नंबर 3. सो व्हेरिएबल रेजिस्टन्स मीन्स वी कॅन व्हॅरी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. आणि व्हॅरी कशी करणार? तर विथ द हेल्प ऑफ थर्ड टर्मिनल. तर बघा, थर्ड टर्मिनल इकडे तिकडे हलवायचा आणि जेणेकरून त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? चेंज होईल. तर याचं टाईप जे आहे ते आहे पोटेन्शियोमीटर और रिओस्टॅट. तर पहिला पॉईंट काय सांगितला आपण? रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये इट कन्वर्ट्स डिस्प्लेसमेंट इनटू व्होल्टेज ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणून आपण कोणाचा यूज करू शकतो? वी कॅन यूज द पोटेन्शियोमीटर और वी कॅन यूज द रिओस्टॅट. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे की पोटेन्शियोमीटर इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉट. आणि पोटेन्शियोमीटर हा काय आहे? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. आपण स्टार्टिंगलाच बघितलं की देअर आर 2 टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर. एक होतं ॲक्टिव्ह आणि दुसरं होतं पॅसिव्ह. तर पोटेन्शियोमीटर म्हणजेच पॉट हा कोणता आहे? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? की त्या ट्रान्सड्यूसरला काम करण्यासाठी म्हणजेच डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला पॉवर सप्लायची गरज लागणार आहे. म्हणजे पोटेन्शियोमीटर इज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर विच रिक्वायर्स एक्सटर्नल पॉवर सप्लाय. त्याला बाहेरून पॉवर सप्लाय द्यावा लागेल. तो एकतर DC पण असू शकतो किंवा AC पण असू शकतो. सो सेकंड पॉईंट इज potentiometer is a passive transducer which requires external power supply. थर्ड पॉईंट काय आहे? बेसिक आपण स्टडी करतोय. थर्ड पॉईंट काय आहे? की पोटेन्शियोमीटर हॅज अ 3 टर्मिनल, 1, 2 अँड 3. सो इट इज अ 3 टर्मिनल. आणि तिसरा जो टर्मिनल आहे, थर्ड टर्मिनल कसा आहे? तो मुवेबल आहे. तो आपण मूव करू शकतो फ्रॉम वन पॉईंट टू द अदर पॉईंट. सो थर्ड टर्मिनल इज मुवेबल. आणि त्या टर्मिनलला, थर्ड टर्मिनल जो मूव होतो त्या टर्मिनलला आपण काय म्हणलं आहे? वायपर. सो थर्ड टर्मिनल ऑफ द पोटेन्शियोमीटर, हा थर्ड टर्मिनल ऑफ द पोटेन्शियोमीटर इज कॉल्ड ॲज अ वायपर. आणि त्या वायपरला आपल्याला काय अप्लाय करायचं आहे? इनपुट अप्लाय करायचं आहे. आणि इनपुट काय आहे आपलं? डिस्प्लेसमेंट. तर बघा, पोटेन्शियोमीटरमध्ये डिस्प्लेसमेंट कन्वर्ट होतं आहे व्होल्टेजमध्ये. आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला कुठं द्यायचं आहे? डिस्प्लेसमेंट द्यायचं आहे या 3 नंबरच्या टर्मिनलला. आणि हे 3 नंबरचं टोक म्हणजेच आपण त्याला काय म्हणलं आहे? वायपर. तर थर्ड टर्मिनल हे मुवेबल आहे. जे मूव होतं लिनियर डिस्प्लेसमेंटनी मूव होणार आहे. आणि त्या थर्ड टर्मिनलला
आपल्याला इनपुट हे द्यायचं आहे. इनपुट काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि उरलेले दोन टोक म्हणजे टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 कसे आहेत? फिक्स आहेत. तर बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आपण काय स्टडी केले की रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये काय होतं, इट इज अ टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट डिस्प्लेसमेंट इंटू वोल्टेज ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. एक्झाम्पल ऑफ रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर कोणते आहे? पोटॅन्शिओमीटर अँड द रिओस्टॅट. तर पोटॅन्शिओमीटर इज अ व्हेरिएबल रेजिस्टर, त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू व्हॅरी होते. कशाने? विथ द हेल्प ऑफ थर्ड टर्मिनल. सो पोटॅन्शिओमीटर इज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. याला डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला पॉवर सप्लायची गरज लागेल. हेन्स इट इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. ओके. नेक्स्ट, इनपुट जे द्यायचं आहे, इनपुट काय आहे? डिस्प्लेसमेंट. ते कुठं द्यायचं आपल्याला? थर्ड टर्मिनलला, कारण की तोच फक्त मूव्ह होतो आहे. 1 आणि 2 कसे आहेत? फिक्स आहेत. तर थर्ड टर्मिनलला आपल्याला काय अप्लाय करायचं आहे? इनपुट अप्लाय करायचं आहे, जे कोणतं आहे? डिस्प्लेसमेंट. अँड टर्मिनल 1 अँड टर्मिनल 2 आर फिक्स. त्याच्यामध्ये पुढे आपण बघूया कन्स्ट्रक्शन डायग्रॅम. तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट आठवायची आहे की एक्सपेरिमेंट ऑफ रिओस्टॅट इन द फर्स्ट इयर और फर्स्ट सेम. फर्स्ट सेममध्ये तुम्ही रिओस्टॅटचं एक्सपेरिमेंट केलं होतं. त्याच्यामध्ये बघा, आठवत असेल तिथे एक रॉड होता. दिस इज अ रॉड. त्या रॉडला आपण काय म्हणलं आहे? मॅन्ड्रेल. मॅन्ड्रेल म्हणजे काय? एक प्लास्टिक रॉड असतो, तो प्लास्टिक बेस असतो, त्यावर आपल्याला काय करायचं आहे? वायर हे गुंडाळायचं आहे. तर रिओस्टॅटचं एक्सपेरिमेंट आठवा. येथे होतं टर्मिनल 1, दिस इज टर्मिनल 1 अँड दिस इज टर्मिनल 2. त्या रॉडवर असं वायर गुंडाळलेलं होतं आणि बिटवीन टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 आपण काय अप्लाय केलं होतं? व्होल्टेज सोर्स. म्हणजे ह्या ट्रान्सड्यूसरला डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला पॉवर सप्लाय द्यावा लागेल. आणि आपण पॉवर सप्लाय हा कुठं दिला आहे? टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2च्या मधात. बरोबर. त्यानंतर त्या रिओस्टॅटवर एक मुवेबल आर्म होता बघा, जो आपण इकडे लेफ्ट आणि राईट डायरेक्शनला त्याला मूव्ह करायचं होतं. आणि तिथून एक वायर असं बाहेर आलं आणि ह्या पॉवर सप्लायमधून वायर बाहेर आलं आणि तिथे आपण काय मोजलं होतं? आउटपुट व्होल्टेज. तर इथे बघा टर्मिनल नंबर 3 जो कसा आहे? मूवेबल टर्मिनल आहे, त्याला आपण काय म्हणलं होतं? वायपर. आणि ह्या टर्मिनल 3 आणि टर्मिनल 2च्या मध्ये आपल्याला काय मोजायचं आहे? आउटपुट व्होल्टेज. ओके. आणि डिस्प्लेसमेंट हे आपण कुठे अप्लाय करणार आहोत? टर्मिनल नंबर 3ला. तर इनपुट जे आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं मागे पुढे हलवायचं याला, ते आपण कुठे द्यायचं? टर्मिनल नंबर 3ला. बरोबर. टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2च्या मध्ये आपण काय लावलं आहे? व्होल्टेज सोर्स. सेम जसं रिओस्टॅटला तुम्ही एक्सपेरिमेंटला केलं तर फर्स्ट सेममध्ये तेच. मोठा रॉड आहे, त्याचे दोन टोकं व्होल्टेज सोर्सला जोडा. वर जे हलवायचं आहे, मागे पुढे करायचं आहे, तिथून एक वायर घेतलं आहे आणि इथून एक वायर घेतल्याने दोघांच्या मध्ये काय मोजायचं आहे? आउटपुट व्होल्टेज. आणि डिस्प्लेसमेंट जे द्यायचं आहे ते कुठे द्यायचं आहे? टर्मिनल नंबर 3ला. असे त्याला मागं पुढं हलवायचं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे कन्वर्ट होणार व्होल्टेजमध्ये. लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट हे कन्वर्ट होणार व्होल्टेजमध्ये. डिस्प्लेसमेंट हे कुठे द्यायचं आहे? टर्मिनल नंबर 3ला. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन डायग्रॅम ऑफ पोटॅन्शिओमीटर. तर हे आहे मॅन्ड्रेल, ज्याच्यावर आपण वायर हे गुंडाळलेलं आहे. टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 फिक्स आहे, दोघांच्या मध्ये एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स अप्लाय केला आहे. टर्मिनल नंबर 3 आणि टर्मिनल नंबर 2च्या मध्ये आपण काय घेतलं आहे? आउटपुट व्होल्टेज. आणि इनपुट डिस्प्लेसमेंट कुठं अप्लाय करायचं आहे? टर्मिनल नंबर 3ला. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे ते आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. तर सर्व खेळ जो आहे, सर्व वर्किंग जे आहे ते डिपेंडिंग ऑन द फॉर्म्युला ऑफ रेजिस्टन्स. तर हा फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा. कोणत्या पण वायरचं तेथे आपण काय गुंडाळलेलं आहे? वायर. त्या वायरला काय असणार? रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स जर काढायचा असेल कोणत्या पण कंडक्टरचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू रो, 9 सारखं दिसतंय, 9 अंकासारखं, रो L डिवायडेड बाय A. तर रो म्हणजे काय? रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट ऑफ द मटेरियल ऑफ द वायर. वायर बनवण्यासाठी जे मटेरियल आपण यूज केलं आहे, वायर बनवण्यासाठी जे मटेरियल यूज केलं आहे त्या मटेरियलचं रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट म्हणजे काय? रो. त्यानंतर L
एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द वायर. तर इथून ते इथपर्यंत त्याची लेंथ किती आहे ते म्हणजे काय, एल. आणि ए म्हणजे काय, एरिया ऑफ द वायर. तर आपण 2 पॉईंट डिस्कस केले. एक केलं की कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्यानंतर त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे. आपलं बेसिक काय होतं की डिस्प्लेसमेंट हे व्होल्टेजमध्ये कन्वर्ट होते कोणामुळे, ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की रेजिस्टन्स चेंज कधी होणार. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे रो एल बाय ए. तर ह्याच्यामध्ये रो तर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. रो कसं आहे, कॉन्स्टंट आहे. फक्त चेंजेबल कोणतं आहे, लेंथ अँड द एरिया. म्हणजे लेंथ जर चेंज झाली तर रेजिस्टन्स चेंज होणार, एरिया जर चेंज झाला तर रेजिस्टन्स हा चेंज होणार. तर बघा पुढे. तर ट्रान्सड्यूसरमध्ये जो आपण कन्सेप्ट यूज केली आहे ते केली आहे की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. म्हणजे काय की लेंथ जर इंक्रीज केली तर रेजिस्टन्स पण काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. जर वायरची लेंथ आपण कमी केली तर त्याचं रेजिस्टन्स पण काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. म्हणजे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. नंतर व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे की व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स जर वाढला तर हे व्होल्टेज वाढेल, रेजिस्टन्स जर कमी झाला तर व्होल्टेज काय होणार आहे, कमी होणार आहे. तर लक्षात घ्या, आपण काय केलं की डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. कशाच्या हेल्पने, ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा चेंज कधी होणार, जेव्हा आपण त्याची लेंथ चेंज करू आणि जेव्हा आपण वायरची लेंथ चेंज करू आणि जेव्हा आपण वायरच्या एरिया चेंज करू. त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स म्हणून कोणतं मटेरियल यूज केलं आहे, वायर यूज केला आहे. टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2च्या मध्ये आपण व्होल्टेज सोर्स लावला आहे आणि टर्मिनल नंबर 3 आणि टर्मिनल 2च्या मध्ये आपण काय घेतलं आहे, व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज घेतला आहे. तर वर्किंग समजण्यासाठी आपण आता बघूया सर्किट डायग्राम. सो सर्किट डायग्राममध्ये सेम आहे, जी आपण ही कन्स्ट्रक्शन डायग्राम घेतली त्यालाच आपण फक्त इथं सिम्बॉलमध्ये यूज केला आहे. तर बघा, दिस इज अ रेजिस्टर having a terminal number 2 and terminal number 3. ओके, टर्मिनल नंबर 1 आणि टर्मिनल नंबर 2च्या मध्ये आपण काय जोडलं आहे, एक्सटर्नल पॉवर सप्लाय, बरोबर. आणि हा आहे माझा टर्मिनल नंबर 3. आणि आपण आउटपुट कुठं घेतलं आहे, आउटपुट इज टेकन बिटवीन टर्मिनल नंबर 3 अँड टर्मिनल नंबर 2. टर्मिनल नंबर 2 कोणता आहे, निगेटिव्ह आहे. तर थर्ड काय झाला आपला, पॉझिटिव्ह. ओके, तर बघा ही जी लेंथ आहे, दिस इज अ लेंथ. सो तेवढा एरिया जो आहे हे काय झालं, लेंथ ऑफ द रेजिस्टर. रेजिस्टरची लेंथ झाली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे इनपुट आहे ते इनपुट आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे, इनपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट. ते आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे, टर्मिनल नंबर 3ला. म्हणजे काय की हा जो टर्मिनल नंबर 3 आहे त्याला एक तर वर न्यायचं आहे किंवा खाली न्यायचं आहे. बघा, दिस इज कॉल्ड ॲज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि आउटपुट कुठे घ्यायचं आहे, टर्मिनल नंबर 3 अँड टर्मिनल नंबर 2ला, बरोबर. तर बघा, डिस्प्लेसमेंट सध्या 0 आहे. डिस्प्लेसमेंट पहिली केस आपण बघूया, डिस्प्लेसमेंट सध्या 0 आहे. तर रेजिस्टरचं व्हॅल्यू काही कवर झाली आहे का, रेजिस्टर तुम्हाला खाली काही दिसतोय का, बघा खाली, बघा पेनच्या खाली. तर रेजिस्टरची व्हॅल्यू ही कशी आहे, 0 आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर लेंथ जी आहे कवर झाली आहे रेजिस्टरची ती पण 0 आहे. लेंथ जर 0 असेल तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण कशी असणार, 0. आणि रेजिस्टन्स जर 0 असेल तर व्होल्टेजची व्हॅल्यू पण किती असणार, 0. म्हणजे जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 आहे, आपण वर नेलं नाही किंवा खाली आणलं नाही, डिस्प्लेसमेंट मिनिमम पोझिशनला आहे. तर पेनच्या खाली तुम्हाला काही रेजिस्टन्स दिसतोय का, नाही. म्हणजे लेंथ ऑफ रेजिस्टर इज 0. त्याच्यामुळे रेजिस्टन्स 0 आला आणि रेजिस्टन्स 0 आल्यामुळे व्होल्टेज काय आलं आहे, 0 आलं आहे. तर हे झाली केस नंबर 1. केस नंबर 1. सेकंड या केस नंबर 2. अगोदर हा डिस्प्लेसमेंट कुठं होता, मिनिमम पोझिशनला, तर त्याला आपण वर नेलं आहे.
इनपुट कुठं द्यायचं लक्षात घ्या ऑलवेज, डिस्प्लेसमेंट कुठे अप्लाय करायचं आहे, टर्मिनल नंबर 3ला. आता बघा हा टर्मिनल मी थोडासा वर नेला आहे, कुठे मध्यभागी. आता पेनच्या खाली बघा, पेनच्या खाली बघा, म्हणजे हा पोर्शन रेजिस्टरची लेंथ वाढली आहे बघा. इथे होतं तेव्हा रेजिस्टरची लेंथ 0 होती, पण इथून मी डिस्प्लेसमेंट वाढवला, थोडा मध्यभागी नेला, तर खाली तुम्हाला पेनच्या खाली तुम्हाला रेजिस्टन्स दिसतो आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढवल्यामुळे रेजिस्टरची लेंथ वाढली, लेंथ वाढल्यामुळे रेजिस्टन्स हा वाढेल. बघा आपण काय म्हटलं, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. तर लेंथ वाढल्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढेल, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढल्यामुळे याच्यामध्ये आउटपुट, हे जे आउटपुट आहे, आउटपुट कुठे घेतलं, टर्मिनल 3 आणि टर्मिनल 2च्या मध्ये. तर इथे येणारं आउटपुट पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. तर पहिल्या केसमध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 असल्या कारणानं आउटपुट पण 0 आलं. रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 का आले, कारण की डिस्प्लेसमेंट 0 होतं. आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपण वाढवली. डिस्प्लेसमेंट आपण आता इथे होता अगोदर, तो आता थोडा वर नेला, डिस्प्लेसमेंट केलं आहे. म्हणजे दिस डायरेक्शन, दिस मोशन इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. तर अगोदर इथे होता, आता आपण तो कुठे घेतला आहे, बी पॉईंटवर आणला आहे. बघा इथे बी पॉईंटवर आणला आहे आपण. तर ह्या बी पॉईंटवर आल्यामुळे हा जो पोर्शन आहे, एवढी पोर्शनची व्हॅल्यू वाढली, म्हणजे लेंथ वाढली, रेजिस्टरची लेंथ वाढल्यामुळे रेजिस्टन्स वाढला, आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळे व्होल्टेज हे आउटपुटला वाढलं. नेक्स्ट, आता तो बीवर होता, पहिले काय होतं, खाली काहीच नव्हतं, नंतर इथे आलो. आता काय केलं, मॅक्झिमम लेंथ आपण केली आहे. तर बघा पहिले होतं मिनिमम, नंतर मीडियम, त्यानंतर आता काय घेतलं आहे, मॅक्झिमम. तर करंट कसा फ्लो होणार, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हमध्ये. तर बघा इथे लेंथ जी आहे रेजिस्टरची ती वाढली आहे ॲज कम्पेअर टू प्रिवियस केस. तर ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट वाढल्यामुळे लेंथ ही मॅक्झिमम झाली आहे. लेंथ जर मॅक्झिमम असेल तर रेजिस्टन्स कसा असणार, मॅक्झिमम, आणि इथे व्होल्टेज पण कसा असणार आहे, मॅक्झिमम. तर पहिल्या केसमध्ये जर बघितलं, करंट कसा फ्लो होणार, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे. तर इथे काही रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे का, रेजिस्टरची लेंथ आहे का, नाही. म्हणजे व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज काय आलं, 0. इकडे या, डिस्प्लेसमेंट आपण जे 0 होतं त्याला आपण वाढवलं, डिस्प्लेसमेंट वाढवलं, इथे आलं. तर करंट कसा फ्लो होणार, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे. तर बघा हा पोर्शन, रेजिस्टरची लेंथ वाढली, रेजिस्टरची लेंथ वाढली, त्याच्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढेल, आणि त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज हे वाढेल. नेक्स्ट, इथून इथे आलो, इथून वर गेलो, म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढत गेलं. तर डिस्प्लेसमेंट जर वाढत गेलं तर करंट कसा फ्लो होणार, आउटपुट व्होल्टेज कसं तयार होणार, तर करंट विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह. त्याच्यामध्ये बघा लेंथ ही वाढली आहे, डिस्प्लेसमेंट जर वाढवलं, डिस्प्लेसमेंट जर वाढवलं तर लेंथ पण वाढली आहे, आणि लेंथ वाढल्यामुळे रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढल्यामुळे व्होल्टेज पण वाढणार आहे. म्हणजे तिन्ही केसकडे जर बघितलं, डिस्प्लेसमेंट 0, व्होल्टेज 0, डिस्प्लेसमेंट थोडं वाढवलं, व्होल्टेज वाढलं, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मॅक्झिमम केली तर व्होल्टेज पण कसा आला आहे, मॅक्झिमम. त्याच्यामध्ये स्पष्ट कळतं आहे की आउटपुट व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनपुट डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण जर कर्व काढला, कॅरेक्टरिस्टिक काढली, एक्स ॲक्सिसला घेतलं इनपुट, वाय ॲक्सिसला घेतलं आउटपुट. इनपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट, आउटपुट काय आहे, व्होल्टेज. जर डिस्प्लेसमेंट वाढत गेलं, लक्षात घ्या 0वर होतं, लक्षात घ्या 0वर होतं, मग थोडं वाढवलं आपण, पुन्हा वाढवलं, म्हणजे डिस्प्लेसमेंट जर असं वाढत गेलं तर व्होल्टेज पण कसं होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे कर्व कशी आली आहे, लिनियर कर्व. तर बघा, ॲज वी इन्क्रीज द डिस्प्लेसमेंट व्होल्टेज ऑल्सो इन्क्रीजेस. तर पहिल्यापासून आपण बघूया व्हॉट वी हॅव सीन, की पहिले तर आपण बघितलं की रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, की डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये, कशाच्या साहाय्याने, ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कशाला असतो, रेजिस्टरला असतो, म्हणून आपण काय घेतलं, पोटेन्शियोमीटर घेतला आणि रिओस्टॅट. ओके, पोटेन्शियोमीटर हा कसा आहे, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, ज्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागेल. इनपुट जे आहे डिस्प्लेसमेंट ते कुठं द्यायचं, टर्मिनल नंबर 3ला, टर्मिनल नंबर 3ला. टर्मिनल 1 आणि 2 कसे आहेत, फिक्स आहेत. तर बघा
रिओस्टॅटला आठवायचं, इम्पॉर्टंट आहे रिओस्टॅटला. एक्सपेरिमेंट जे केला आपण फर्स्ट सेमला 1 आणि 2च्या मध्ये व्होल्टेज सोर्स, तिसरा जो आपल्याला असा मागे पुढे करायचा आहे लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज घ्यायचं आणि टर्मिनल 3ला द्यायचं आपण इनपुट डिस्प्लेसमेंट. रेजिस्टन्स हा चेंज कधी होणार? द रेजिस्टन्स इज चेंज ड्यू टू द चेंज इन अ लेंथ और ड्यू टू चेंज इन अ एरिया. रो कसा आहे तो तर रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे मटेरियलचा, ज्या मटेरियलपासून आपण वायर बनवला त्याचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे रेजिस्टन्स जर चेंज करायचा असेल तर आपल्याला काय चेंज करायची आहे? लेंथ चेंज करायची आहे. इम्पॉर्टंट. नेक्स्ट, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे लेंथ जर वाढवली रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढेल, लेंथ जर कमी केली वायरची तर रेजिस्टन्स पण कमी होणार. आणि व्होल्टेज जे आहे आउटपुट व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स जर वाढला तर व्होल्टेज वाढेल आउटपुट, रेजिस्टन्स जर कमी झालं तर व्होल्टेज पण कसं होणार आहे? कमी होणार आहे. तर 3 केस बघितल्या, केस नंबर 1, केस नंबर 2 आणि केस नंबर 3. पहिल्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कसं आहे? 0 आहे. तर पेनच्या खाली तुम्हाला काही रेजिस्टर दिसतोय का? नाही. डिस्प्लेसमेंट 0, लेंथ 0 आहे रेजिस्टरची आणि लेंथ 0 आल्यामुळे रेजिस्टन्स 0 आला, त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज कसं आलं? 0. आता डिस्प्लेसमेंट आपण वाढवत गेलो. इथं आलो मी आता, तर बघा ह्या कंडिशनला पेनच्या खाली बघा, हा लेंथ वाढली रेजिस्टरची, लेंथ वाढल्यामुळे रेजिस्टन्स वाढला, रेजिस्टन्स वाढल्यामुळे आउटपुट व्होल्टेज हे वाढणार. पुन्हा इथून मी मध्यभागी आलो, मध्यभागीवर आता मी मॅक्झिमम व्हॅल्यूवर गेलो म्हणजे सी पॉईंटवर आलो. तर ह्या केसमध्ये लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे, मॅक्झिमम झाली आहे. म्हणजे लेंथ मॅक्झिमम झाली असेल तर रेजिस्टन्स कसा आहे? मॅक्झिमम, त्याच्यामुळे व्होल्टेज पण कसं असणार? मॅक्झिमम. म्हणजे जर मी डिस्प्लेसमेंट वर करत गेलो, असं वर इन्क्रीज करत गेलो तर माझं व्होल्टेज पण कसं आहे? इन्क्रीज होत गेलं आहे. तेच जर मी डिस्प्लेसमेंट खाली खाली करत गेलो तर रेजिस्टन्सची लेंथ पण कमी कमी होत आहे, त्याच्यामुळे आउटपुट व्होल्टेज पण कसं होणार? कमी होणार. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. इथे आहे आउटपुट व्होल्टेज, इथे आहे इनपुट डिस्प्लेसमेंट. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 3 पॉईंट. हे बेसिक स्टेटमेंट, कन्स्ट्रक्शन डायग्राम, त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल आणि त्याचं सर्किट डायग्राम. इथे लक्षात घ्या की इनपुट डिस्प्लेसमेंट आपण कुठे अप्लाय केलं आहे? टर्मिनल 3ला. सपोज हा 3 नंबरचं टोक आहे, याला उचलायचं आणि खालीवर करायचं. आणि हे चेंज झाल्यामुळं काय चेंज होणार? रेजिस्टन्सची लेंथ चेंज होणार, रेजिस्टरची लेंथ चेंज होणार. इथे लेंथ 0 आहे, इथे मध्यभागी मीडियम आहे, इथे मॅक्झिमम आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज ड्यू टू चेंज इन अ रेजिस्टन्स. तर बघा इथे रेजिस्टन्स मिनिमम होता, इथे मीडियम आहे आणि ते कसं आहे? मॅक्झिमम. म्हणजे डिस्प्लेसमेंटला आपण व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं कशाच्या साह्याने? विथ द हेल्प ऑफ चेंज इन अ रेजिस्टन्स. तर हे होतं आपलं आजचं रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट केलं आपण व्होल्टेजमध्ये. पॉटचा यूज केला, पोटेन्शियोमीटरचा यूज केला आहे. पोटेन्शियोमीटर पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आहे, ज्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागेल. कन्स्ट्रक्शन डायग्राममध्ये 1 आणि 2 टर्मिनल जे आहे ते आपण फिक्स केले आणि दोघांच्या मध्ये आपण काय अप्लाय केलं आहे? व्होल्टेज सोर्स. इनपुट आपल्याला कुठं द्यायचं आहे? टर्मिनल नंबर 3ला. ओके, टर्मिनल नंबर 3ला. आणि आउटपुट कुठं द्यायचं आहे? टर्मिनल 3 आणि 2मध्ये. रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. तर इथं बघा रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. हे आहे टर्मिनल नंबर 3, याला वर खाली करत राहायचं आहे आणि त्यानुसार इथे काय तयार होणार? आउटपुट व्होल्टेज. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की आउटपुट व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? रिमेंबर, आठवायचा प्रयत्न करा की फर्स्ट सेमला जो आपण एक्सपेरिमेंट केला होता रिओस्टॅटचा, तेच आहे. 1 and 2 आर फिक्स आणि थर्ड टर्मिनलला मूव्ह करायचं आहे. तर हे सर्व होतं बेसिक, कन्स्ट्रक्शन डायग्राम, फॉर्म्युला, सर्किट डायग्राम आणि शेवटचं कन्क्ल्युजन ऑफ द रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आय होप सर्वांना कळालं असेल. काही डाऊट असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. दिस इज पेज नंबर 1, this is page number 2 and this is the final page. Okay,
तर हे होतं आपलं सर्व रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. थँक्यू.